नमस्कार मित्रांनो, सरकारचे शिष्टमंडळ वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत चर्चेसाठी पोहोचले आहे। समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे। वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे, कारण मराठा समाजाच्या आंदोलकांनी चौकात बसायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे चारही दिशेची वाहतूक बंद करावी लागणार आहे। बेस्टकडून आधीच या मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी पाठ फिरवलेली आहे। जरांगेंना भेटण्यासाठी येणारे शिष्टमंडळ देखील मंत्र्यांच्या सहभागात दिसत नाही। मागील 3 शिष्टमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त उपस्थित होते। आज येणाऱ्या शिष्टमंडळात देखील एकही मंत्री येणार नाही। सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा अद्याप झालेली नाही। थोड्या वेळात चर्चा होईल। सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमाला माहिती दिली जाईल। बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितलेले आहे। तर मनोज जरांगे 9 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार। सकाळी 5 वाजता मनोज जरांगे पाटील हे वाशी भुसार मार्केट आलेले होते। येथे 2 ते तास आराम करणार आहेत। त्यानंतर वाशी येथून संबोधित करणार आहेत। त्यानंतर तिथून 9 वाजता वाजून चेंबूरसाठी निघणार आहेत। मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईच्या विशीवर येऊन धडकलेला आहे। सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहोचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत। काल दुपारी लोणावळ्यातून सुरू झालेल्या जरांगेचा प्रवास पहाटेपर्यंत सुरू झाला होता। आज जरांगेचा या आंदोलनाचा निर्णयदायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घेणे यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे कालपर्यंत मुंबईत जाण्यावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। धन्यवाद।